Good morning, good afternoon, or very good evening to all students or teachers watching this video. Welcome in the English grammar series by my online English class. Students, in this particular video, we are going to learn about tenses in English, and this is part second in which we are going to study all the four subtypes of past tense. या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स त्याच्यामधले फोर सबटाइप्स आणि प्रत्येक सबटाइप्स मध्ये पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन्स कसे तयार करायचे हे एक्झाम्पल सहित पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पास्ट टेन्स चार प्रकार पास्ट टेन्सचे आपण कुठे कुठे वापरू शकतो, देअर युसेज, दिस ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न इन डिटेल्स. Okay, so let us see and explore past tense. Before we move forward, I would like all of you to subscribe the channel for all the future notifications and videos. So the very first type is past simple tense. आता आपण या ठिकाणी past simple tense चे स्ट्रक्चर्स वेगवेगळे पाहणार आहोत. आता आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये जे काही सबटाइप्स पाहणार आहोत त्याच्यामध्ये असे सिक्वेन्स असणार आहे. पहिल्यांदा पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे, देन नेगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आणि शेवटी पाहणार आहोत आपण क्वेश्चन्स कसे तयार करायचे. नाउ इन द पास्ट सिंपल टेन्स इन दिस पर्टिक्युलर सबटाइप देयर मे बी टू केसेस. फर्स्ट व्हेन देयर इज टू बी अँड सेकंड व्हेन देयर आर अदर वर्ब्स. आता या ठिकाणी पास्ट टेन्स आहे त्यामुळे फक्त वॉज आणि वर हे दोनच टू बीची रूपं या ठिकाणी येतील आणि अदर वर्ब्स मध्ये मात्र भरपूर इतर सगळे वर्ब्स त्याचे पास्ट फॉर्म्स आपल्याला वापरावे लागतील. सो लेट अस सी हाऊ टू मेक अ पॉझिटिव्ह सेंटेन्स इन पास्ट सिंपल टेन्स. द फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर. आता जर आय, ही, शी किंवा इट असेल तर वॉज टू बीच रूप वापरणार आपण. दे, वी किंवा यू असेल तर वर हे टू बीच रूप आपण वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉज फ्री yesterday. Free yesterday is a object किंवा हा other part आहे सेंटेन्सचा. The very important part is for past simple tense is I was. I हा subject आहे आणि was हा काय आहे, this is a form of to be. Then they were subject plus were आणि this is the remaining part of the sentence. Free last week. They were free last week. आपण याच्याऐवजी we were free last week किंवा you were free last week. आईच्या ऐवजी he, she, it काही कुठलेही टू बीच रूप आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर जर अदर वर्ब्स असतील तर कसं पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करायचं पाहूया आपण. सब्जेक्ट प्लस पास्ट सिंपल म्हणजे जो काही वर्ब असेल त्याचं सिंपल पास्ट फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल, शी वेंट या ठिकाणी गो या वर्बचं पास्ट फॉर्म वापरलेला आहे. शी वेंट शॉपिंग लास्ट संडे किंवा शी वेंट टू द मार्केट लास्ट संडे. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. किंवा सेकंड एक्झाम्पल, वी गॉट अप लेट yesterday. Got up, we is a subject and got up is a past form of get up. We got up late yesterday. We got up late day before yesterday. किंवा तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचं इतर ऍडिशन करू शकता. देन नेगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं. सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस नॉट. जर वॉज नॉट असेल तर वॉजंट लिहू शकता, वर नॉट असेल तर वरंट लिहू शकता. आय वॉजंट फ्री yesterday किंवा दे वरंट फ्री लास्ट वीक. आता हे जर अदर वर्ब्सच्या बाबतीत कसं करू शकतो आपण. सब्जेक्ट डिड नॉट प्लस बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे आपण पाहिले की टू नसलेला वर्ब. आता डिड नॉटच्या ऐवजी आपण डिडंट लिहू शकतो. शी डिडंट गो शॉपिंग लास्ट संडे किंवा वी डिडंट गेट अप लेट yesterday. क्वेश्चन तयार कसा करायचा हे पाहूया आपण. वर ऑर वॉज प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. वर यू फ्री yesterday. वर दे फ्री लास्ट वीक किंवा वॉज ही फ्री लास्ट वीक. अशा प्रकारे आपण क्वेश्चन्स तयार करू शकतो. आणि जर अदर वर्ब्स असतील टू बीच्या रूप शिवाय, टू बीच्या फॉर्म्स शिवाय इतर कुठले पण, तर कसं करा. फॉर्म्युला आहे डिड प्लस सब्जेक्ट प्लस बेअर इन्फिनिटिव्ह. डिड शी गो शॉपिंग लास्ट संडे और डिड यू गेट अप लेट yesterday. अशा प्रकारे आपण पास्ट सिंपल टेन्स मधील सेंटेन्सेस बनवू शकतो. Now let us see where or when we can use
the sentences of past simple tense. First, to talk about actions finished in the past. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल आपण बोलण्यासाठी हा टेन्स वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय मेट हिम लास्ट संडे. मी मागच्या संडेला रविवारी त्याला भेटलो. किंवा टू टॉक अबाउट अ सिरीज ऑफ ऍक्शन्स कम्प्लिटेड इन द पास्ट. अनेक एकामागून एक घटना घडत गेलेल्या आहेत त्या सांगण्यासाठी तुम्ही वापरू शकता आय वोक अप, हॅड ब्रेकफास्ट अँड वेंट टू ऑफिस. म्हणजे काय काय केलं आपण एक गोष्ट एक घटना सांगण्यासाठी वापरू शकतो आणि अनेक घटना एकामागून एक घडलेल्या घटना त्याच्यासाठी सुद्धा वापरू. नाउ लेट अस सी द सेकंड सबटाइप ऑफ पास्ट टेन्स, दॅट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता त्याच्यामध्ये आपण पहिलं बघूया पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं. फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस वॉज or were plus verb and ing. She was reading when I came. इथे she is the subject, was is the form of to be, and reading, read is verb plus ing. Then negative sentence कसं करू शकतो. Subject plus was or were plus not plus verb ing. She wasn't reading when I came. Was not चं काय लिहिलेलं आहे या ठिकाणी wasn't. तुम्ही वर नॉट असेल तर वरंट असं लिहू शकता. शी वॉजंट रिडिंग वेन आय केम. क्वेश्चन कसा करू शकता. वॉज और वर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब अँड आय एन जी. वॉज शी रिडिंग वेन यू केम. वॉज इज सब्जेक्ट, sorry, was is the form of to be, she is a subject, and read plus ing. So this is the simple, sorry, this is the past continuous tense. Now let us see when we can use this tense. Now first one, to talk about an incomplete action at a specific time in the past. म्हणजे पास्ट मध्ये भूतकाळामध्ये ऍक्शन चालू आहे कंप्लीट झालेली नाही त्यासाठी आपण हे टेन्स वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, मोहन वॉज प्लेइंग गेम्स येस्टरडे आफ्टरनून. काल दुपारी मोहन गेम्स खेळत होता. पूर्ण झालेली नाहीये क्रिया, तुम्ही पाहिला असेल तर एक खेळत असताना तुम्ही पाहिलं आणि तुम्ही ते सांगताय. द ऍक्शन इज नॉट कम्प्लिटेड विच वॉज गोइंग ऑन इन द पास्ट. देन टू टॉक अबाउट an incomplete action that was interrupted by another. म्हणजे कोणीतरी डिस्टर्ब केलं, ऍक्शन चालू होती हे तुम्हाला सांगायचंय. शी वॉज डुईंग हर होमवर्क वेन माय मॉम कॉल्ड. माझ्या आईने आवाज दिला त्यावेळेला ती तिचा अभ्यास करत होती. म्हणजे ऍक्शन चालू होती मध्येच आईने डिस्टर्ब केलं. सर याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. देन टू टॉक अबाउट टू ऍक्शन्स दॅट वर हॅपनिंग ॲट द सेम टाइम. दोन ऍक्शन्स एकाच वेळेला चालू होत्या त्याच्यासाठी तुम्ही हे सांगू शकता. माय मदर वॉज कुकिंग व्हाईल माय फादर वॉज वॉटरिंग प्लांट्स. आई पण काम करत होती, वडील पण काम करत होते, दोघांचे ऍक्शन्स चालू होते एका वेळेला, त्यावेळेला तुम्ही हा टेन्स वापरू शकता. टू टॉक अबाउट अन ऍक्शन दॅट हॅपन्स मेनी टाइम्स अँड इरिटेट्स द स्पीकर. सारखं सारखं घडतं आणि जो काय बोलतोय माणूस त्याला इथे डिस्टर्ब करतं, अशा वेळेला तुम्ही हा टेन्स वापरू शकता. लेट अस सी द एक्झाम्पल. ही वॉज ऑलवेज टॉकिंग इन द क्लास. शिक्षक फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याची तक्रार करता की तो नेहमीच काय करत असतो, काय करत होता, बोलत होता. अँड देन दॅट इज वाय आय गॉट इरिटेटेड. देन नेक्स्ट type of or subtype of past tense is past perfect tense. Now let us see how we can make sentences in this tense, under this tense. First is positive sentence. Positive sentence कसं बनवू शकता. past perfect tense मध्ये subject plus had plus past participle. He had done. आता इथे had हे कॉमन असणार आहे. तुमचा करता कुठलाही असू द्या, सब्जेक्ट कुठलाही असू द्या, आय, ही, शी, दे, वी कुठलाही असला तरी इथे हॅडच येणार आहे. आणि इथे डूचं पास्ट पार्टिसिपल आहे हे डन. ही हॅड डन हिज होमवर्क वेन आय केम. नेगेटिव्ह सेंटेन्स कसं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस पास्ट पार्टिसिपल. आता इथे तुम्ही हॅड नॉटच्या ऐवजी हॅडंट वापरू शकता. He hadn't done his homework when I came. Then question, had plus subject plus past participle. Had he done his homework when I came, when you came. अशा प्रकारे हे past perfect tense चे आपण sentences बनवू शकतो. And when to use these sentences, when to use this tense, past perfect tense. The past perfect
and present perfect are used in the same way. Present perfect tense आपण पाहिलंय. However, the past perfect refers to a time in the past while the present perfect refers to a time in the present. दोन्ही एका सारख्या प्रकारे वापरू शकतो, मात्र भूतकाळासाठी आपण पास्ट परफेक्ट वापरायचा आहे. To talk about something started in the past and still continued to a given time in the past. म्हणजे फॉर एक्झाम्पल, काल सकाळी सुरू झालं आणि काल दुपारपर्यंत ते चालूच होतं. म्हणजे दोन्ही चालू सुरू होण्याची क्रिया आणि कंटिन्यू राहण्याची क्रिया ही पास्ट मध्ये आहे, म्हणजे भूतकाळच आहे. त्यामुळं त्यावेळेला आपण हा टेन्स वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅड लर्नड इंग्लिश फॉर 10 years. मागील 10 वर्ष त्याने इंग्रजी तो शिकत होता आणि शिकण्याची प्रक्रिया ती कशी होती, चालूच होती, थांबलेली नव्हती. टू टॉक अबाउट समथिंग हॅपन्ड बिफोर अनदर ऍक्शन इन द पास्ट. एखाद्या घटनेच्या अगोदर घडलेली घटना त्याबद्दल आपण बोलताना हे वापरू शकतो. माय ब्रदर हॅड कम होम बिफोर इट रेन्ड. पाऊस पडण्याच्या अगोदरच माझा भाऊ घरी पोहोचलेला होता. पाऊस पडण्याच्या अगोदर भाऊ घरी पोहोचण्याची क्रिया झालेली आहे. Then the next subtype of past tense is past perfect continuous tense. Now let us see how we can make sentences in or under this tense. First, positive sentence कसं तयार करूया आपण? कसं तयार करू शकतो? फॉर्म्युला आहे subject plus had been plus verb and ing. इथे पण had हे सगळ्या सब्जेक्ट साठी आपण वापरणार आहे. She had been working in the kitchen for hours when I got home. या ठिकाणी she is subject, had plus been and work verb आहे आणि त्याला ing लावलेला आहे आणि पुढचं हे जे आहे ते कर्म आहे. So she had been working किंवा she had been writing, she had been reading, अशा प्रकारचे सेंटेन्सेस हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतात. देन नेगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करू शकतो? सब्जेक्ट प्लस had not been plus verb and ing. She had not been working in the kitchen for hours when I got home. Then how to make question in past perfect continuous tense? Had plus subject plus been and verb ing. Had she been working in the kitchen for hours when you got home? या ठिकाणी had plus subject plus been आणि verb आणि ing या ठिकाणी आलेला आहे. Now let us see when to use past perfect continuous tense. The past perfect continuous tense is partly like the present perfect continuous tense, but it refers to a continuous action that was finished at some point in the past. म्हणजे मागे present perfect continuous tense सारखाच हा वापरला जातो, मात्र भूतकाळामध्ये एका ठराविक वेळेला संपलेल्या किंवा पूर्ण झालेल्या ऍक्शन साठी आपण हा टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, he recognized that I had been doing nonsense things to change her. त्याला कळालं की त्याला बदलवण्यासाठी मी काही विचित्र गोष्टी करत होतो. I had been doing म्हणजेच करत होता, अनेक दिवस करत आला, पण नंतर काय झालं ते थांबलं. It was finished. The continuous action was finished. Radha and Jasmine had not been working at the same place for years before they saw each other last month. She had been waiting for me for hours before I came. She was waiting, but now she has stopped waiting as I have come. मी आलोय त्यामुळे तिने वाट पाहणं थांबवले, पण ती वाट पाहत होती. She had been waiting for me for hours before I came. Had you been studying Marathi for 7 years before you moved to Mumbai? तू मुंबईला आला त्याच्या अगोदर 7 वर्ष तू मराठी शिकत होतास का? तर अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे पास्ट टेन्सचे सबटाइप्स वापरू शकतो. So students, if you have really liked the video, don't forget to subscribe the channel, share it with your friends and comment and press the like button. Thank you so much for watching.